केवड्याचं पान तू, केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू, हे केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू, पाहुणा जीवाचं हे भान तू, केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू, पाहुणा जीवाचं हे भान तू, सागराची लाज तू, गालावर लाज तू, हातुरल्या डोळ्याचं सपान तू, सागराची लाज तू, गालावर लाज तू, हातुरल्या डोळ्याचं सपान तू, केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू, पाहुणा जीवाचं भान तू. काय म्हणायचं बघा. कलेचा आधार तू, जीवनाचा सार तू, या कलेचा आधार तू, जीवनाचा सार तू, या कला वंदना देवदार तू, कलेचा आधार तू, जीवनाचा सार तू, या कला वंदना देवदार तू, सृष्टीचा सहार तू, विश्वाचा उपकार तू, तूच आहे प्रभू निरंकार तू, सृष्टीचा सहार तू, विश्वाचा उपकार तू, तूच आहे प्रभू निरंकार तू, कलेचा आधार तू, जीवनाचा सार तू, या कला वंदना देवदार तू. चौसष्ट कलेचा अधिपती सुखकर्ता दुःखहर्त्या गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करून तसेच आजच्या कार्यक्रमाचे आयोजक नवतरुण विकास मंडळ जांभवडे गुरववाडी श्री लक्ष्मी माता नाच मंडळ आयोजित शक्ती दुर्याचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी कलगीतुरा उन्नती मुंबई मंडळाचा मी शक्तिवाला शाहीर वेदांत दत्ताराम जाधव मुक्काम पोस्ट रसाळगड तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मिती शाखा जय हनुमान नाच मंडळ चिचघर मेटकरवाडी यांच्या वतीने जमलेल्या तमाम नाचप्रेमी रसिक प्रेक्षकांना शाहीर इमानाचा मुजरा, शाहीर इमानाचा मुजरा, शाहीर इमानाचा मुजरा. सर्वात प्रथम आयोजकांचे आभार मानतो त्यांनी या नवीन कलाकाराला कार्यक्रम करण्याची संधी दिली व तसेच आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर जे लाभलेले आहेत ते म्हणजे माननीय श्री दशरथदादा पवार साहेब शिवसेना विधानसभा सभाप्रमुख सायन कोळीवाडा ते अध्यक्ष जांभवडे ग्रामस्थ मंडळ व तसेच समाजसेवक माननीय श्री सुनील नारकर साहेब व तसेच हरिभक्त पंडित संतोष रांडगे महाराज कीर्तनकार नवतरुण विकास मंडळ अध्यक्ष माननीय श्री दत्ताराम गुरव व तसेच अशोकदादा गुरव मानाजी धावले संतोषदादा गुरव राजारामदादा गुरव जितेंद्र गुरव आणि प्रतीकभाई साहेब
या सर्वांना देखील इथे शाहिरी मानाचा मुजरा करतो की त्यांनी या नवीन कलाकाराला कार्यक्रम करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांना शाहिरी मानाचा मुजरा. व तसेच आजच्या कार्यक्रमाला मला जे संगीतकार लाभले, ढोलकीपट्टू अपूर्व झाडेकर, व तसेच मला पॅडला साथ देतात रुपेश शेलार, व तसेच माझ्या कीबोर्डलाच मला साथ देतात मिलिंद दादा पायकोडी, आणि बेंचोला मला साथ देत आहे संदेश दादा गाणेकर. आणि हा सुंदरसा आवाज, ही सुंदर साऊंड सिस्टीम आपल्यापर्यंत ज्यांचं नाव मुंबईच्या रंगमंच्या प्रत्येक सीझनला असतंय ते आमचे दापोली गावाचे सुपुत्र राजदादा पडाळ यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा. व तसेच आजच्या कार्यक्रमाला शाहिरी वर्ग, मान्यवर वर्ग, तसेच शाहीर समीर बेटकर, शाहीर माझे प्रतिस्पर्धी शाहीर सचिन धुमक बुवा, व तसेच तुषार पंधरे बुवा आणि गुरुवर्य झराजी वीर बाबा आणि प्रतीक टेमकर, बरेचसे शाहीर मंडळी या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. व तसेच दीपक नाचरे, गणेश भांगडे, नितेश शिंगण आणि मान्यवर वर्गामध्ये सिद्धेश उतेकर दादा हे सुद्धा आज खास कार्यक्रमाला आले, त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा. आणि या कार्यक्रमासाठी युट्यूबर सुद्धा खूप प्रमाणामध्ये आज उपस्थित आहेत, त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. आता राहिले बुवा, आता मानाचा गणपती राहिलाय बाजूला, सर्वांना रीतिरिवाजाप्रमाणे मुजरा करून झाला आहे की नाही. आता राहिले बुवा तुम्हाला सुद्धा करतो मानाचा मुजरा, अगदी पाहिजे तसा घ्या. गाजलेले आहे, वाजलेले आहे, नावाजलेले बुवा आहेत, पण बुवा तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत या दोन्ही कलाकारांना शांततेचा आणि मोलाचा आशय द्याल अशी अपेक्षा ठेवतो. आणि पुन्हा एकदा माझ्या गावचे ग्रामदैवत आई जोराई बाजाच्या चरणी नतमस्तक होऊन, मुंबईच्या मुंबादेवीच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या खेड तालुक्यातले सर्व कलाकार जे आज बुवांना साथ देत आहेत, त्यांच्या कार्यक्रमासाठी पंकज काताळे दादा, प्रणव काताळे, विशाल दादा सुतार, सौरभ देवरुखकर यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि सर्वप्रथम आजचा जो दिवस आहे, सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक कला क्षेत्रामध्ये प्रत्येकाला एक गुरु प्रत्येक कला क्षेत्रामध्ये असतो, शिक्षण क्षेत्रामध्ये असो, गायन क्षेत्रामध्ये असतो, नृत्य, प्रत्येक क्षेत्रामध्ये एक गुरु असतो, तो गुरु त्या शिष्याला घडवतो. म्हणून माझी ही सवय मी माझ्या गुरूंना अर्पण करतोय. काय म्हणायचंय बघा. की सद्गुरु कृपेने या रसिकांसाठी मी गीत गात राहीन. की सद्गुरु कृपेने या रसिकांसाठी मी गीत गात राहीन. आणि तुमच्या आशीर्वादाची अरे नेहमीच मी वाट पाहीन. नित्य प्रति या सभारंगणी मी असाच गाई. अरे नित्य प्रेमी या सभारंगणी मी असाच गाई. आणि तुमच्या चरणावरती हे रसिका माझे वंदन गीत राहील.
म्हणून श्रवण काय म्हणायचे बघा. सभारंगणी करीतो सभारंगणी करीतो तुझे हे स्मरण सभारंगणी करीतो तुझे हे स्मरण गुरुराया आज शरण माऊली गुरुराया आज शरण. सभारंगणी करीतो तुझे हे स्मरण सभारंगणी करीतो तुझे हे स्मरण माऊली गुरुराया तुला आज आलो शरण माऊली गुरुराया तुला आज आलो शरण माऊली गुरुराया तुला आज आलो शरण माऊली गुरुराया तुला आज आलो शरण. सभारंगणी करीतो तुझे मी स्मरण सभारंगणी स्मरितो तुझे मी स्मरण माऊली गुरुराया आलो शरण माऊली गुरुराया मी तुला आज आलो शरण माऊली गुरुराया तुला आज आलो शरण माऊली गुरुराया तुला आज आलो शरण. गाठी तुझ्या प्रेमापोटी सेवी गाठी तुझ्या प्रेमापोटी सेवा घडावी आलो तुझ्यासाठी सेवा घडावी आलो तुझ्यासाठी सेवा घडावी आलो तुझ्यासाठी बांधुनी गाठी तुझ्या प्रेमापोटी बांधुनी गाठी तुझ्या प्रेमापोटी सेवा घडावी मी आलो तुझ्यासाठी सेवा घडावी आलो तुझ्यासाठी सेवा घडावी आलो तुझ्यासाठी. नम्र होऊन वंदितो मी गुरुचे चरण नम्र होऊन वंदितो मी गुरुचे चरण माऊली गुरुराया आज आलो शरण माऊली गुरुराया मी तुला आज आलो शरण माऊली
गुरुराया मी तुला आज आलो शरण करता कर गीता तू माय पिता करता कर गीता तू माय पिता तुझ्या चरणावरती झुकवी तो माता तुझ्या चरणावरती झुकवी तो माता तुझ्या चरणावरती झुकवी तो माता करता कर गीता तू माय पिता करता कर गीता तू माय पिता तुझ्या चरणावरती झुकवी तो माता तुझ्या चरणावरती झुकवी तो माता तुझ्या चरणावरती झुकवी तो माता तुझ्या कृपेने होईल माझे विघ्न हरण तुझ्या कृपेने होईल माझे विघ्न हरण माऊली गुरुराया मी तुला आज आलो शरण माऊली गुरुराया मी तुला आज आलो शरण माऊली गुरुराया मी तुला आज आलो शरण माऊली गुरुराया आजालो शरण सुर लागू दे प्रेम राहू दे सूर लागू दे प्रेम राहू दे आज आनंदी रात जागू दे आज आनंदी रात जागू दे आज आनंदी रात जागू दे सूर लागू दे प्रेम राहू दे सूर लागू दे प्रेम राहू दे आज आनंदी रात जागू दे आज आनंदी रात जागू दे आज आनंदी रात जागू दे गीत गाताना वेदांतला यावे मरण गीत गाताना वेदांतला यावे मरण माऊली गुरुराया मी तुला आज आलो शरण 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 सभारंगणी करीतो तुझे मी स्मरण सभारंगणी करीतो तुझे मी स्मरण माऊली गुरुराया मी तुला आज आलो शरण 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 माऊली गुरुराया मी तुला आज आलो शरण
बोल श्री गणपती गजानन महाराज गावदी माते बजरंग बली कैलासवासी भिकाजी बुवा शिवराम दोंडू वाचा अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा स्तवन झालेला आहे गणाला सुरुवात करतोय गण काय म्हणायचं बघा किंवा गणाकडे लक्ष असू द्या काय पडायचं बघा आयोजकांकडून एक सूचना आली आहे कृपया कार्यक्रम चालू असताना कोणीही मद्यपान करू नये तसे आढळल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल याची सर्व नोंद घ्यावी व तसेच नाट्य मंदिरामध्ये कोणतेही खाद्यपदार्थ बाहेरील आणण्यास परवानगी नाही याची नोंद घ्यावी सर्वांनी म्हणून त्या गणाला अडवणी मी काय करतोय काय म्हणायचं बघा तुझे रूप लईनी पाहण्या ओढ लागे या जीवाला हे तुझे रूप लईनी पाहण्या ओढ लागे या जीवाला आणि लवकर सांगू नये देवा अरे आई पार्वती आणि शिव शिवशंकराला अरे हेच मागणे आहे माझे गणपती देवाला अरे हेच मागणे आहे माझे माझ्या गणपती देवाला की दिन रात स्मरतो आम्ही अरे देवा तुझ्याच नावाला म्हणून गोवा गणाची चाल बघा काय म्हणतो बघा तुझे ना देखू तो चैन कभी आता नहीं है कहीं तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं है म्हणून गण काय म्हणायचं बघा त्या गणपतीचं आगमन थोड्या दिवसात होणार आहे प्रत्येक भक्तजणांना गणरायाची ओढ लागली आहे आणि प्रत्येक भक्तजण आपापल्या गावी सप्टेंबर महिन्यात निघणार आहे म्हणून त्या गणाला अडवणे काय करते बघा थोडे दिवस राहिले बाप्पा तुझ्या आगमनाला थोडे दिवस राहिले बाप्पा तुझ्या आगमनाला अरे घरी येणार गणराया त्याच्या थुरती सणाला मनोभावे पुजूया गणाला मनोभावे पुजूया गणाला
घरी येणार गणराया त्याच्या पूर्ती सणाला थोडे दिवस राहिले बाप्पा तुझ्या आगमनाला घरी येणार गणराया त्याच्या पूर्ती सणाला मनोभावे तुझ्या गणाला मनोभावे तुझ्या गणाला मनोभावे तुझ्या गणाला मनोभावे तुझ्या गणाला थोडे दिवस राहिले जेव्हा तुझ्या आगमनाला घरी येणार गणराया त्याच्या पूर्ती सणाला मनोभावे तुझ्या गणाला मनोभावे तुझ्या गणाला या विश्वासाधनी दुःखही दूर करण्या येतो चिंतामणी दुःखही दूर करण्या येतो चिंतामणी दुःखही दूर करण्या येतो चिंतामणी वाट पाहते धरणी रानवे तुले तुझ्या स्वागतासाठी दारी तोरण तुले दारी तोरण तुले रांगोळी काढीन मी सेवा माझ्या अंगणाला रांगोळी काढीन मी सेवा माझ्या अंगणाला मनोभावे तुझ्या गणाला मनोभावे तुझ्या गणाला मनोभावे तुझ्या गणाला मनोभावे तुझ्या गणाला कधी पाहिलं नाही तुझी ही मंगलमूर्ती आतुरल्या जीवाची आस तुझ्यावरती आतुरल्या जीवाची आस तुझ्यावरती आतुरल्या जीवाची आस तुझ्यावरती कधी पाहिलं नाही तुझी ही मंगलमूर्ती आतुरल्या जीवाची आस तुझ्यावरती आतुरल्या जीवाची आस तुझ्यावरती आतुरल्या जीवाची आस तुझ्यावरती मन तुझे सुख येते मला दिन दुबळ्यांचा स्वामी तुझे गौरी मला तुझे गौरी मला आत्मार आहे तुझा शेवटाच्या शिकवणारा ब्रह्मावर निघतो तुझ्या गणाला मनोभावे तुझ्या गणाला मनोभावे तुझ्या गणाला मनोभावे तुझ्या गणाला थोडे दिवस राहिले बाप्पा तुझ्या आगमनाला घरी येणार गणराया त्याच्या पूर्ती सणाला मनोभावे तुझ्या गणाला मनोभावे तुझ्या गणाला मनोभावे तुझ्या गणाला मनोभावे तुझ्या गणाला तुझ्या गणाला मनोभावे तुझ्या गणाला. तसेच स्तवन झालं आहे, गण झालंय, वेळ कमी आहे, गोवांना सुद्धा वेळ द्यायचा आहे म्हणून गवळ्याकडे लवकरच गवळ्याकडे वळतोय. काय म्हणायचं बघा. बक्षीस आलेलं आहे कोकणातील युट्यूबर्स तर्फे युवा शाहीर वेदांत जाधव बुवांच्या सुंदर आवाजासाठी. तसेच गण वन्समोर 200 रुपयाचं बक्षीस खास कोकण सूरज, कोकण सिडी आणि कोकण सुवर यांच्याकडून आलेला आहे. म्हणून एका सुरुवातीचा मुखडा काय म्हणायचं. थोडे दिवस राहिले
बाप्पा तुझ्या आगमनाला अरे थोडे दिवस राहिले अरे बाप्पा तुझ्या आगमनाला घरी येणार वर्षाने त्या चतुर्थी सणाला मनोभावे पुजूया गणाला मनोभावे पुजूया गणाला पुजूया गणाला मनोभावे पुजूया गणाला दिवस राहिले बाप्पा तुझ्या आगमनाला घरी येणार गणराया त्या चतुर्थी सणाला मनोभावे पुजूया गणाला 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 स्तवन झालेलं आहे गण झाले वेळ कमी आहे बुवा गवळण सादर करतोय आता हातात घ्या पेन तुमचा आणि काय बोलतोय ते लिहून घ्या फक्त ती राधा त्या गवळणीमधून तुम्हाला बुवा प्रश्न विचारते काय म्हणायचंय बुवा माझ्या वयाचीच आहे माझ्यापेक्षा आधी 2 वर्ष बुवा कार्यक्रमाला सुरुवात केली बुवांनी पण बुवा माझ्यापेक्षा कलेमध्ये मोठेच आहेत मी आताच नवीनच आहे म्हणून बुवा लिहून घ्या काय म्हणायचंय बघा आजच्या बारीचा काना कवळाच आहे आणि राधा पण कवळीच आहे की नाही बुवा माझ्या वयाचीच आहे माझ्यापेक्षा आधी 2 वर्ष बुवा कार्यक्रमाला सुरुवात केली बुवांनी पण बुवा माझ्यापेक्षा कलेमध्ये मोठेच आहेत मी आताच नवीनच आहे म्हणून बुवा लिहून घ्या काय म्हणायचंय बघा आजच्या बारीचा काना कवळाच आहे आणि राधा पण कवळीच आहे की नाही म्हणून बुवा लिहून घ्या काय म्हणतोय गवळण बुवा काय म्हणायचंय विषय कसा तुम्हाला आज देतोय की बघा हा काना खरा गोकुळात वाढला की बघा खरा हा कान्हा गोकुळात वाढला आणि देवकी आणि वसुदेवा नयाला त्या बंदीवासात पडला अहो त्या कंस मामाला कान्हा कसा तो नडला आणि मग असा प्रकार सारा अहो बघा त्या गोकुळात घडला म्हणून वा गवळणी लक्ष द्या काय म्हणायचं बघा ही राधा तुम्हाला गवळणीमधून प्रश्न विचारते उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा कारण आज बुवांचे गुरुवर्य वस्तात सर्व कार्यक्रमाला उपस्थित आहेत नक्कीच त्या गवळणी उत्तर देतील म्हणून वा गवळणीची चाल काय म्हणायचं बघा हे सांभाळ नसलेलं पाय ग अरे पोरी वही तुझा धोक्यात हाय ग सांभाळ नसलेलं पाय ग अरे पोरी वही तुझा धोक्यात हाय ग हे ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग म्हणून व गवळण काय म्हणतोय बघा की सांग काय प्रकार घडला अरे की सांग काय प्रकार घडला अरे बंदी वासात कुठं ना आणला अरे सांग काय प्रकार घडला बंदी वासात कुठं ना आणला अरे मग तुझ्या बापानं तुला कान्हा तुझ्या बापानं तुला कान्हा सांग कसा वाराच काढला बघा विषय बंदीवासाचा विषय श्रीकृष्णाला बंदी करून कंस मामाने बंद केलं होतं त्याची 7 भावंड मारली आणि श्रीकृष्णाला त्या वसुदेवाने रात्री 12 नंतर त्या बंदीगृहातून बाहेर काढलं तोच विषय किंवा तुमच्या समोर मांडलाय वेगळं काही नाही तुम्ही जाणकार आहात तुमचे आज गुरुवारी आहेत वस्ताद आहेत नक्कीच त्यांना विषय समजलाय मला बाकी तुम्हाला काय पर्सनल बोलायचं नाहीये म्हणून गवळणी ते वळतोय की सांग काय प्रकार घडला बंदीवासाचं कुठं ना आणला
अरे सांग काय प्रकार घडला बंदिवासात कुठं आडला मग तुझ्या बापानं तुला रे कान्हा अरे कान्हा अरे तुझ्या बापानं तुला रे कान्हा सांग कसा बाराचा काढला तुझ्या बापानं तुला रे कान्हा सांग कसा बाराचा काढला तुझ्या बापानं तुला रे कान्हा सांग कसा बाराचा काढला तुझ्या बापानं तुला रे कान्हा सांग कसा बाराचा काढला काय प्रकार घडला सासू कुठं आडला काय प्रकार घडला सासू कुठं आडला तुझ्या बापानं तुला रे कान्हा सांग कसा बाराचा काढला तुझ्या बापानं तुला रे कान्हा सांग कसा बाराचा काढला तुझ्या बापानं तुला रे कान्हा सांग कसा बाराचा काढला तुझ्या बापानं तुला रे कान्हा सांग कसा बाराचा काढला विषय धरूनच बोलतो गवळीला कंस कान्हा ज्या वेळेस त्या बंदीगृहात होता तेव्हा त्या कंसाने त्याची 7 भावंड मारली आणि देवकीला आणि वसुदेवाला सुद्धा बंदिवासात टाकले पण त्या वसुदेवाने कान्हाला कृष्णाला त्या बंदीगृहातून काढले एवढेच म्हणून ही राधा तुम्हाला प्रश्न विचारते बुवा की सांग तुला कसा बाराचा काढला एवढंच बुवा तुम्हाला बोलायचं तुमच्या बारे म्हणून कंसनामाची होती नजर कान्हा तुझ्यावर केला त्याने अत्याचार आई बापावर तुरुंग वाचल्यानं घडला कसा त्याला तू नडला तुरुंग वाचल्यानं घडला सांग कसा त्याला तू नडला तुझ्या बापानं तुला रे कान्हा सांग कसा बाराचा काढला अरे तुझ्या बापानं तुला रे कान्हा सांग कसा बाराचा काढला तुझ्या बापानं तुला रे कान्हा सांग कसा बाराचा काढला तुझ्या बापानं तुला रे कान्हा सांग कसा बाराचा काढला पावसाचा वाढला यमुनेचा मारा हा चढला जोर हा पावसाचा वाढला यमुनेचा मारा हा चढला अरे तुझ्या बापानं तुला रे कान्हा सांग कसा बाराचा काढला तुझ्या बापानं तुला रे कान्हा सांग कसा बाराचा काढला तुझ्या बापानं तुला रे कान्हा सांग कसा बाराचा काढला तुझ्या बापानं तुला रे कान्हा सांग कसा बाराचा काढला सांग काय प्रकार घडला सासू कुठं आडला सांग काय प्रकार घडला सासू कुठं आडला तुझ्या बापानं तुला रे कान्हा सांग कसा बाराचा काढला मग तुझ्या बापानं तुला रे कान्हा सांग कसा बाराचा काढला तुझ्या बापानं तुला रे कान्हा सांग कसा बाराचा काढला तुझ्या बापानं तुला रे कान्हा सांग कसा बाराचा काढला सवन झाले गण झालेला आहे गवळण सुद्धा झालेली आहे
तसेच बुवांना माझा मी लेखी विषय दिलेला आहे, तर रसिकांच्या माहितीसाठी माझा विषय वाचून दाखवतो. काय म्हणायचं बघा. बुवांना आजच्या बारीसाठी प्रश्न दिलाय की कोणत्या सद्गुरूने साडी सोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचे नाव काय? खाली बुवा टीप दिलेली आहे, नारद मुनी नाव सोडून सांगायचंय. जर तुमच्याकडे उत्तर बुवा असेल तरच द्या, विनाकारण रसिकांची फसवणूक करू नका. तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडे असेल तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन, नाहीतर पुन्हा पुढच्या वेळेस कधी भेट होईल आपली तेव्हा नक्कीच देईन. तनिष दीपक गोरव यांच्याकडून गवळणीसाठी 201 रुपयाचा पारितोषिक आले आहे, तर त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. प्रश्नपद काय म्हणायचं बघा. यार बदलना जाना मौसम की तरह, अरे हरदसाच्या मुला सांगतो विषय तुला, हरदासाच्या मुला सांगतो विषय तुला, ग्रंथ पुराण वाचक तुम्ही खाऊ नका, अहो ग्रंथ पुराण वाचक तुम्ही खाऊ नका, अहो सभारणामध्ये ठेवा तुमचंच आहे सर्व म्हणून, अहो सभारणामध्ये ठेवा आज राखून नाव, अहो उत्तर द्या प्रश्नाचं डावा जिंकून डाव, सभारणामध्ये ठेवा तुमचं राखून नाव.